10 बेसिक्स ऑफ लाईफमधला रूल नंबर 1, डोंट रिव्हील युअर ट्रू विजन टू एनीवन. का सांगतो? जेव्हाही तुम्ही तुमची ट्रू विजन सांगता, जेव्हा तुम्ही तुमचा डेस्टिनेशन सांगता किंवा मला बाबा बिझनेसमॅन व्हायचं आहे, मला हे करिअर जॉईन करायचं आहे, मी हे बनणार आहे, माझ्या पुढच्या 20 वर्षात माझा हा प्लॅन आहे, काय होतं माहिती आहे का? तुम्ही स्वतःवर प्रेशर ओढून घेता. कारण लोक शेवटी त्यांची मेमरीमध्ये ते गोष्ट लक्षात ठेवतात आणि तुम्हाला जाब नाही विचारत, पण अल्टिमेटली तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही कधीतरी मित्रांबरोबर असता, अरे तू ॲक्टर बनणार होता ना, अरे तू बिझनेस उघडणार होता ना, अरे तू तर हे करणार होता. त्यामध्ये सायकोलॉजिकल तुम्ही स्वतःवर इतकं प्रेशर निर्माण करता, ते करू नये म्हणून मी सांगतो. मी असं नाही म्हणत की नजर लागते किंवा काय, या सगळ्या गोष्टींविषयी मी नाही म्हणत. दुसरं रिझन, जेव्हाही तुम्ही ट्रू विजन रिव्हील करता, विजन म्हणजे काय हो? विचार केलेली कोणती तरी गोष्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःविषयी काहीतरी गोष्ट करणार आहे. बरं, चालणार कोण? त्या पाथवर तुम्ही. चटके कोण खाणार? तुम्ही. यश कोण बघणार? तुम्ही. म्हणजे याचा अर्थ जे काय आहे त्याचा रिसिव्हिंग एंड तुम्ही असणार आहेत. करेक्ट आहे. आणि एखाद्याने समजा त्याच्यामध्ये मीठ कालवलं, निगेटिव्हिटी पसरवली. आपण युजली काय म्हणतो? निंदकाचे घर असावे शेजारी, किंवा आपण म्हणतो डेव्हिल्स ॲडव्होकेट नेहमी असावे, जे आपल्याला कुठे ना कुठेतरी मायनस म्हणतील किंवा म्हणतील की ही गोष्ट करू नको, आणि मग त्यातनं आपल्याला त्या ब्रेनस्टॉर्मिंगमधनं काही आपले मायनस पॉईंट कळतील. कशाला? काय गरज आहे? मला तुम्हाला विचारायचं आहे, तो व्यक्ती जो तुमच्याशी ही गोष्ट करतोय, तो त्या क्षेत्रात आहे का? हां, तो त्यातला तज्ज्ञ असेल, त्याला नक्की विचारा. पण तुम्ही अशा एका मित्राला जेव्हा शेअर करता की जो लेट्स से मेकअप आर्टिस्ट आहे, आणि तुम्ही त्याला सांगता मी रिटेलचा बिझनेस उघडणार आहे, आणि त्याने तुम्हाला, नाही रे, माझ्या एका ओळखीच्याचा बिझनेस चालला नाही, माहिती आहे, फार मार्केट डाऊन आहे. तुम्ही मार्केट डाऊन शब्द घेऊन घरी जाता, तुम्ही नेगेटिव्ह घेऊन जाता की त्याचा बिझनेस चालला नाही. आता त्या मेकअप मित्राचा प्रोफेशन काय? मेकअप. त्याचा मित्र कोण होता, काय होता, त्याची परिस्थिती काय होती, त्याचे गारमेंट्स काय होते, तुम्हाला माहीत नाही. तुमची आयडिया वेगळी, त्याची आयडिया वेगळी, तुमचं नशीब वेगळं, त्याचं नशीब वेगळं. सो वाय टू डू इट? त्यामुळे माझा तुम्हाला रूल नंबर 1 पाहिला असेल, काही गोष्टी स्वतःकडे ठेवा. सायलेन्स इज गोल्डन. सो ते गोल्ड आहे ना, ते चमकू द्या ऑटोमॅटिकली. त्याची बोलण्याची गरज नाही.